फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण मिसळ पावची मिसळ कशी तयार करायची ते पाहणार आहोत। त्याच्यासाठी इथं मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि ती 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण ते शिजवून घेणार आहोत। त्यात मी 1 इंचवरती एवढं पाणी राहील इतपत मी पाणी घालून घेतलेलं आहे। आता आपण त्यात पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि 2 शिट्ट्या घेऊन आपण ती मटकी शिजवून घ्यायची। जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही तर मटकी खूपच मऊ होईल। मटकी शिजते तोपर्यंत आपण मसाला तयार करून घ्यायचा। इकडं मी मसाला तयार करण्यासाठी तयारी करून घेतलेली आहे। इथं मी 2 टोमॅटो, अर्धा वाटी खोबरं, 2 ते 3 कांदे, धने, बडीशोप, खसखस, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, लसूण, आलं, जिरं, स्टार फूल, दालचिनी, लवंग, मिरी, तेजपान, मीठ आणि हळद। आता आपण सगळ्यात आधी मसाला तयार करून घेणार आहोत। ओला मसाला तयार करून घेणार आहोत। त्याच्यासाठी इथं मी 2 ते 3 चम्मच तेल घेऊन घेतलेलं आहे। त्यात कांदा परतून घेणार आहेत। तांबडासर कांदा आपण परतून घ्यायचा। त्यात मी लसूण आणि आलं सुद्धा टाकून घेणार आहोत। व्यवस्थित असं परतल्यानंतर तांबडा कलर आल्यानंतर आपण त्यात टोमॅटो घालून घ्यायचा। टोमॅटोला पण आपण मस्त मऊसूत शिजवून घ्यायचं। ते शिजवण्यासाठी आपण त्याला थोडंसं मीठ घालून घेणार आहोत आणि 1 ते 2 मिनटं झाकण लावून शिजवून घ्यायचं। ही प्रोसेस 1 ते 2 वेळेस करायची जेणेकरून टोमॅटो व्यवस्थित असा शिजून जाईल। अशा प्रकारे आपण 1 ते 2 वेळेस आपण ते झाकण लावून शिजवून घ्यायचा। बघू शकतात तुम्ही मस्त असा टोमॅटो शिजून गेलेला आहे। आता आपण तो थंड करायला ठेवूया आणि मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत। आता आपण कोरडा मसाला तयार करून घेणार आहेत। इथं मी लोखंडाची कढई घेतलेली आहे जेणेकरून मसाला मस्त तयार होतो। इथं मी 1-2 चम्मच ऑइल घेतलेलं आहे। त्यात मी खोबरं घालून घेतलेलं आहे। ते मस्त तांबडा कलर येईपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे। आता आपण गॅस बंद करून द्यायचा। त्यात खसखस, बडीशोप, धने, दालचिनी, स्टार फूल, लवंग, मिरी, तेजपान हे सगळे जिन्नस आपण ते भाजून घ्यायचे आणि ते सुद्धा आपण मिक्सरमधून थंड झाल्यानंतर वाटून घ्यायचे। आता इथं मी फोडणीसाठी 2 ते 3 चम्मच ऑइल घेतलेलं आहे। त्यात मी थोडासा बारीक चिरून घेतलेला कांदा परतून घेणार आहे। त्यानंतर आपण जो ओला मसाला तयार केलेला होता, वाटण तयार केलेलं होतं ते घालून ते सुद्धा तेल वरती येईल तोपर्यंत आपण परतून घ्यायचं। आधीच आपण ते व्यवस्थित परतलेले आहे, त्याला जास्त वेळ लागत नाही। अशा प्रकारे वरती तेल आलेलं आहे। आता आपण जे सुका मसाला तयार केलेला होता तो घालून घेणार आहोत। खोबरे, खसखस वगैरे त्याला सुद्धा मस्त असं कलर आलेला आहे। आता आपण काळं तिखट म्हणजे कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद, मीठ हे सगळे घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट ठेवू शकता। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला तिखट आवडेल त्यानुसार तुम्ही तिखट घालू शकतात। इथं मी फोडणीतच मीठ घालून घेणार आहेत। कढीपत्ता आता घालणार आहेत।
कट येण्यासाठी आपण नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा. थोडंसं गरम पाणी घालून आपण त्याला व्यवस्थित असा कट आणून घ्यायचा. तुम्हाला ज्या पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी असेल त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं. आत्ता आपण ती शिजवलेली मटकी होती ती घालून घेणार आहोत. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवू शकतात. आणि चांगली उकळी आल्यानंतर आपण त्यात आत्ता कोथिंबीर घालून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली पावची मिसळ तयार आहे. परफेक्ट अशी मिसळ तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही मस्त असा कट आलेला आहे. अशा नवीन व्हिडिओ बघायला विसरू नका आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.